आलो ना, इथं आलो, महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यांना अनुभव आले, सगळ्यांची मोबाईल बंद झालं, घराकडलं काहीच आठवण नाही. आले का काय आठवण? काहीच आठवण नाही. पण मनात तर वाटत असले फोन तर लावत का, फोन तर लावत का, आज काल आलेलं, पण पहिल्या दिवशी पासून राहिलेलं गेले, डोक्यात काहीच नाही ना. कारण सगळं त्यांनी बाजूला चाललं. त्यांना आता एकच वाटलं, मी गुरुमाऊली मनमत माऊली, एकच मनात मी गुरुमाऊली मनमत माऊली, आनंदानं राहू लागलं. मग हेच जीवन आहे. हे भाव तयार झाला तर संसार थोडा 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 सुटत जातो. मग त्या वेळामध्ये तुम्ही संसारातून साधकापर्यंत जातो. म्हणून त्या साधक व्हायचं असेल तर तुमचं थोडंफार ज्ञान प्राप्ती व्हावा लागतो. तो ज्ञान प्राप्ती व्हायचा असेल तर ह्याच्यामध्ये 8व्या अध्यायामध्ये मौलीने मात्र अंध आणि पंगूचं उदाहरण दिलेलं आहे. खूप सुंदर 8व्या अध्यायामध्ये सांगितलं ना, अंध आणि पंगू कसा असतो. म्हणजे एकतर आंधळा आहे, एकतर पायानं लंगडा आहे. पण भवसागरातून बाहेर पडायचा आहे. पण बाहेर पडत असताना तो कसं बाहेर पडला पाहिजे बघा. या जंगलामध्ये आग लागलेली आहे, दोघंही अडकलेले आहे, इथून दोघांनाही बाहेर जावं लागतं. आंधळ्याला दिसत नाही, लंगड्याला चालता येणार नाही. मग कसं योग्य दिशेने गेलं पाहिजे, त्यासाठी माऊली काय सांगतात, आंधळ्यांचं खांद्यावर लंगडा बसलं तर तो काय करतो, आंधळ्याला सांगतो, दिशा देतो, नाही उजवीकडे चल, डावीकडे चल, सरळ चल. मग तो आंधळा असून सुद्धा त्यांना सांगतो ना, जात जात कसं दोघं मिळून एकमेकाच्या सहकार्यानं जंगलातून बाहेर पडतात, तसा ह्या संसारातून बाहेर पडायचा असेल, या संसारमया जे काही जंगल आहे इथून ह्याला बाहेर पडायचं असेल तर ह्याला काय करावं लागतो. तर ह्या संसारामध्ये असूनही सुद्धा अनेक लोक डोळे असून आंधळ्यासारखे तुम्ही सगळ्याचे नाव